सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लावली असून आता मी सध्या कल्याण अहिल्यानगरला जोडणारा जो माळशेज घाट आहे तेथे उभे आहे। इथे आपण पाहू शकता की जो रस्ता आहे तो खचला आहे। इथे 100 फूट लांब ते 5 ते 7 फूट तो रस्ता खाली खचलेला आहे। इथे डोंगरावरून जे पाणी खाली येते त्याला बाजूला जाण्यासाठी काहीच जागा नसल्यामुळे रस्त्याखालून हा पाण्याचा निचरा खाली होत आहे आणि याच्याच खाली काही लोकांच्या लोकवस्ती सुद्धा आहे। त्याचमुळे ह्या रस्त्याबरोबरच खालच्या लोकांच्या जीवाला पण मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तसेच ज्या दिवशी हे रस्ता खचला त्या दिवशी कोणत्याच गाड्या ह्याच्यावरून वाहत नव्हत्या, त्याच्यामुळे कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये। तसेच ह्याच्या आधी हा रस्ता एकदा खचला होता, त्याच्यामुळे त्यावेळेस कोणती जीवितहानी झालेली नव्हती। तसेच याच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल तुम्ही? ह्याच्या आधी पण हा रस्ता एकदा खचलेला होता आणि किती दिवसापूर्वी तो खचला होता? 2-3 वर्ष झाले असेल मला असा अंदाज आहे। आणि त्यावेळेस काही जीवितहानी वगैरे झाली होती का? नाही, असंच बसला होता। म्हणजे त्यावेळेस काही नुकसान झालेलं नव्हतं? आमच्या शेताला नुकसान झालं ते, दुसरं काहीच नाही। आणि आता तुमची खाली लोकवस्ती आहे, याच्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं? नुकसान आमच्या शेतात पूर्णपैकी नुकसान झालेलं आहे। आणि इथं रस्त्याला बाजूला पाणी जाण्यासाठी काही सोय केलेली का? नाही केलेली, पूर्णपैकी गटर बंद आहे, दोन्ही साईडला फोन लाईन आहेत। त्यामुळे जे पाणी आहे ते रस्त्याच्या खालून वाहते, वालच्या खालून निघते पाणी। वालचं काम वरचे वर केलेले, पूर्णपैकी खडकाला लावले नाही। आम्ही खडकाला बोललो होतो, आम्ही खडकाला लावा वाल तुम्ही, पुन्हा खचण्याची शक्यता आहे असं मी गृहीत धरलं होतं, साहेबांनी बोललो होतो। एकंदरीत आपण पाहता की हा जो रोड केलेला आहे त्याच्या फक्त वरची 2 फुटाचा रोड हा जो याचं काम केलेला आहे, खालचा जो रस्ता आहे तो पूर्ण मातीमध्ये आहे। याच्यामुळे जो रस्ता आहे तो पूर्णपणे खचलेला आहे। याच्यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही, परंतु आता जो रोड आहे तो एका साईडनीच चालू आहे। याच्यामुळे रोडला ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता जास्त आहे। नीलम चापुडे, LS मराठी, माळशेज घाट, पुणे।